नमस्कार. पुण्यातल्या सीओपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातला एक वाद आता वेगळ्या वळणावर आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधल्या संघर्षानंतर पोलिसात गुन्हे दाखल झाले आणि आता एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पुणे पत्रकार प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्या विरोधात तक्रार गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त समोर येते. विद्यापीठ प्रशासनानं पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केलाय असा आरोप करत कायदेशीर तक्रार केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमनं तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेतली. सीओपी परिसरातल्या घटनेनंतर पोलिसांनी आधी एबीव्हीपी सदस्याच्या तक्रारीवरनं एनएसयूआय आणि युवक काँग्रेसशी संबंधित 50 ते 60 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता असं वृत्त आहे आणि त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरनं आणखीन एक गुन्हा दाखल झाल्याचंही वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सीओपी परिसरातल्या विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेलं वार्तांकन किंवा वृत्तांकन सुद्धा चर्चेत आले. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावानं सीओपी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झालं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकारानं वृत्तांकन करणं हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकारानं नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा कायदा आपलं काम करेलच त्यावेळी. मात्र पत्रकारानं केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल तर हा माध्यम स्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे अशी भूमिका व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमनं व्यक्त केली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया आणि विविध स्तरातल्या पदाधिकारी सदस्य यांनी याबाबत व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं सांगितलंय की लोकाभिमुख पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराच्या पाठीशी व्हॉइस ऑफ मीडिया खंबीरपणे उभी आहे. चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला तर आम्ही संबंधितांचा निषेध करू, पण तसं न झाल्यास म्हणजे विना चौकशी दबावापोटी गुन्हा दाखल झालाय असं जर असेल तर आंदोलन करावं लागलं तरी ते केलं जाईल असा इशारा सुद्धा दिला गेलाय. सीओपी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नावरनं वाद निर्माण झाल्याचं विविध वृत्तांमधनं समोर आलं. एका विद्यार्थिनीनं सुरुवातीला कॉलेजकडनं अतिरिक्त शुल्क आकारलं जातं असं सांगितलं होतं आणि त्यानंतर तिनं दुसऱ्या व्हिडिओत तिच्यावर दबाव निर्माण झाल्याचं सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये असं आवाहन केलं. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झालाय आणि पत्रकाराविरोधातील तक्रारी मागचं वास्तविक कारण काय आहे हे स्पष्टपणे समोर येणं गरजेचं आहे. व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी या घटनेबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अनिल मस्के म्हणतात की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहत नाहीये, हा संपूर्ण माध्यम विश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतोय. पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केलं जाणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहायची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयानं बघितलं जात असेल तर ती लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचंही मस्के यांनी सांगितलं. महाराष्ट्रातले पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असंही सांगितलं गेलं. व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सीओपी प्रकरणातल्या पत्रकाराविरोधात कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला. चोरडिया म्हणाले की पत्रकारा समाजातला एक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणारा महत्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणं, प्रशासनाला प्रश्न विचारणं आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणं
ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाही. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सीओपी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, एम केला जात नाही ना, याची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सीओपी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधल्या संघर्षापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधले संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधात कायदेशीर कारवाई या सगळ्या मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले, त्याचा परीघ वाढलाय. पोलिसांनी सीओपी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसंच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, त्यांची उत्तरं कोण देणार आहे आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार. व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमनं स्पष्ट केलंय की पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाही, उलट दबाव वाढला की ते प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येणार. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचं स्वातंत्र्य मिळणं हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे, अशी भूमिका संघटनेच्या वतीनं व्यक्त होते. दरम्यान पत्रकार मंदार गोंजारी यांच्या विरोधातल्या तक्रारीसह सीओपी प्रकरणातल्या सर्व आरोपींची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसंच पत्रकार आणि सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक असल्याचं व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीनं सांगणार आहे आणि त्यानंतर पुढची भूमिका व्हीओएम घेणार आहे, असंही समजतंय. तर असं हे आतापर्यंत संपूर्ण प्रकरण. हा प्रश्न विद्यार्थ्यांपासून सुरू होऊन पुन्हा विद्यार्थी कल्याण किंवा जनकल्याण इथपर्यंत येणं अपेक्षित होतं आणि आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकारितेतील नारदाची कळ ही मूलभूत संकल्पना सात्विकतेने जाणलेल्या जाणकारांनी व्यक्त केली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीनं देखील संपूर्ण माध्यम विश्वाची सात्विकता अबाधित राहणं ही लोकशाहीची शाश्वत गरज असल्याचंही स्पष्ट केलं.